नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय भरती आणि याची परीक्षा ही 26 एप्रिलला आता आहे आणि प्रत्येकाला जे तुमचं सेंटर आहे, तर ते स्थानिक जिल्हा तुम्हाला जो तुमचा होम सेट ते दिलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, की 26 एप्रिल आपण परीक्षेसाठी जातोय, तर आपल्याकडं आवश्यक कागदपत्र कोणती आहेत? तर ती एकदा तपासा आणि हे कागदपत्र आपल्या सोबत असू द्या. लक्षात ठेवा 26 एप्रिल तारीख. तुमची मेहनत वाया जाऊ देऊ नका. योग्य कागदपत्र नसल्यास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही आणि आत्तापर्यंत केलेला अभ्यास आणि मेहनत एका छोट्याशा चुकीमुळं वाया जाऊ शकते. त्यामुळे ही चेकलिस्ट काळजीपूर्वक पहा. आता लक्षात ठेवा, की 4 गोष्टी घराबाहेर असल्याशिवाय पडू नका. मूळ सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, हॉल तिकीट जे प्रवेशपत्र तुम्ही जे तुम्हाला वेबसाईटवरून डाउनलोड केलंय, तर ते तुमच्याकडे प्रवेशपत्र असू द्या. दुसरं सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, की ओरिजिनल मूळ आयडी कार्ड. मग ते आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, आधार कार्ड असेल, तर ते तुमच्या सोबत असू द्या. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं असू बघा, की पासपोर्ट साइज फोटो सुरक्षिततेसाठी असू द्या. त्यांनी तुम्हाला तसं हॉल तिकीटवर इन्स्ट्रक्शन आलेच असतील. पासपोर्ट साइज फोटो लागतो की नाही. तर जर असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तर ते तुमच्या सोबत असू द्या. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, की मूळ ओळखपत्र आहे आणि त्या मूळ ओळखपत्राची एक झेरॉक्स प्रत ते तुमच्याकडे असू द्या. कारण एम-पी-एस-सीच्या थ्रू ज्यावेळेस परीक्षा घेतली जाते, त्यावेळेस मग त्या ओळखपत्र हे घेतलं जातं आणि त्या ओळखपत्रावर पुन्हा काय लिहिलं जातं, तुमचं नाव असतं, तुमच्या केंद्राचं नाव असतं, परीक्षेचं नाव असतं, कोणत्या पदाचे आहे, तर ते असतं. पुन्हा त्याच्यानंतर सीट नंबर असतो आणि तुमचं नाव आणि सिग्नेचर करायची असते त्याच्यावर. म्हणजे एम-पी-एस-सीला असं केलं जातं. तर त्यासाठी तुमच्याकडे ही एक झेरॉक्स प्रत असावी. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, की हॉल तिकीट कसं असावं? तर मुख्य प्रत तसं तर क्लार्क म्हणजे कलर प्रिंट असावीच असं काही मूळ मुद्दा नाही. पण शक्यतो कलर प्रिंट सोबत ठेवा. यामुळं फोटो आणि माहिती ही स्पष्ट दिसते. एक ब्लॅक एंड व्हाईट प्रत, मुख्य प्रत फाटल्यास किंवा खराब झाल्यास एक्स्ट्रा सुरक्षित म्हणून ती सोबत असू द्यावी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओळखपत्र हे कोणतं चालेल? लक्षात ठेवा फक्त ओरिजिनल मग ते आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, मतदान कार्ड असेल, तर ते ओरिजिनल असलं पाहिजे. लक्षात ठेवा डिजिलॉकर किंवा मोबाईलमधले फोटो अजिबात चालणार नाही. हँड टू हँड हे तपासलं जातं आणि शक्य असल्यास सोबत 2 मूळ ओळखपत्र असलं तर अधिक चांगलं राहील. तुमच्या नावात बदल आहे का? उदाहरणार्थ विवाहानंतरचा ओळखपत्रावरील हॉल तिकीटवरील नावामध्ये बदल आहे का? तर फक्त मूळ ओळखपत्र पुरेसं आहे. म्हणजे कोणत्याही अतिरिक्त कागदपत्राची गरज नाही. अनिवार्य कागदपत्र कोणते आहे? तुम्हाला गॅझेट किंवा विवाह प्रमाणपत्र सोबत ठेवणं बंधनकारक आहे. याशिवाय प्रवेश नाकारला जाईल. आता लक्षात ठेवा, की परीक्षा केंद्रामध्ये काय घेऊन जाऊ शकता? तर लक्षात ठेवा, साधं घड्याळ म्हणजे वेळेचं नियोजन करण्यासाठी विशेषतः लिपिक पदासाठी पर्यवेक्षकांसाठी नकार दिल्यास ते काढून ठेवावं. आता पारदर्शक पाण्याची बाटली उन्हाळ्याचे दिवस आहेत. साधी बिसलेरी बॉटल ₹10-20 सोबत ठेवा. स्टीलची किंवा रंगीत बाटली ही चालणार नाही. आता 2-3 रुमाल केंद्रावर खिडकीजवळ ऊन, धूळ असू शकते किंवा फॅन बंद असू शकतो. घामामुळे ओ-एम-आर खराब होऊ नये म्हणून रुमाल हा सोबत असू द्या. सक्त मनाई काय आहे? मेटल डिटेक्ट तपासणी होणार असल्यामुळं कोणताही इलेक्ट्रॉनिक किंवा धातूची वस्तू ही खिशात ठेवू नका. स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच सोबत असू नये. मोबाईल फोन, ब्लूटूथ, कॅमेरा पेजेस हे अलाउड नाही. गाडीची चावी असेल तर ते शक्यतो बाहेर मित्रांजवळ ठेवा किंवा सोबत कुणी आलं असेल त्याच्यासोबत ठेवा. बॅग्स बाहेर ह्या तुम्हाला विद्यार्थ्यांना ठेवाव्या लागतील. आता वेळेचं नियोजन करत असताना आता क्लार्क असेल, शिपाई असेल, चालक असेल यांच्या परीक्षा वेगवेगळ्या आहेत. पण जर समजा सकाळी असं गृहीत धरूया, की सकाळी 9:30ची वेळ आहे, तर तुम्ही 15 मिनिटं म्हणजे 9:15ला तरी किमान केंद्रावर हजर असणं अनिवार्य आहे. जेणेकरून आपला बाहेर आपण डिस्प्लेवर आपला कोणत्या हॉलमध्ये नंबर आहे ते पाहू शकतो. पुन्हा समजा एखादं महाविद्यालय 2-3 वेगवेगळ्या बिल्डिंगचं असतील, तर नेमकी आपलं कोणत्या बिल्डिंगमध्ये आहे ते तपासायला वेळ जातो. पुन्हा किती नंबर हॉलमध्ये आहे, तर ते तपासता येतं आणि त्याच्यानंतर मग वर्गात जाऊन आपला बेंच क्रमांक तपासता येतो. त्यामुळे शक्यतो एक अर्धा तास अगोदरच असलं तर अधिक बेटर राहील, असं मला वाटतं. परीक्षा हॉलमध्ये ओ-एम-आर शीटची काळजी करा. काळजी घ्या. म्हणजे लिहित असताना घाई करू नका आणि पेपर संपण्यापूर्वी किंवा स्वतःहून ओ-एम-आर शीट
अजिबात म्हणजे साईडला जो भाग आहे तर तो कट करू नका. जे अ, समवीक्षक आहेत, त्या समवीक्षक जे सूचना करतायत, त्या सूचनांचं पालन करा. पेपर पूर्ण झाल्यानंतर जे सुपरवायझर आहेत, त्यांनी सूचनेनुसार योग्य तो भाग त्यांना वरची जी भाग आहे, तर तो त्यांना जमा करायचा आहे. खालची कार्बन कॉपी ही आपल्याला घ्यायची आहे, पण तशा पद्धतीनं असावी. तर त्याच्यानंतर दुसरं आहे, की तुमची प्रत, प्रश्नपत्रिका OMRची प्रत, कॅन्डिडेट कॉपी ही तुमच्या अ, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही केलेली मेहनत नक्कीच फळाला येईल. विश्वास ठेवा, शांत डोक्यानं पेपर सोडवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.